नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना घडली आहे। कारागृह म्हणजे कायद्याने गुन्हा केलेल्या व्यक्तींना शिक्षा भोगण्याचं ठिकाण असतं, पण जेव्हा तिथेच मृतदेह सापडतो तेव्हा प्रश्न निर्माण होतो की आत नेमकं काय चाललंय। तर नाशिकच्या या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवली आहे। पण ही घटना नक्की आहे काय, तिच्या मागचं सत्य काय, सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी राजनंदिनी आणि तुम्ही पाहताय देदणका। नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात 45 वर्षीय कैदी असगर अली मंसुरी हा मृतावस्थेत आढळला। तो हत्या प्रकरणात दोषी ठरलेला होता आणि जन्मठेपेची शिक्षा भोगत होता। तर या ठिकाणी सकाळी कारागृह कर्मचारी नेहमीप्रमाणे तपासणीसाठी गेले तेव्हा असगर आपल्या सेलमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला। सुरुवातीला ही आत्महत्या असल्याचं पोलिसांनी सांगितलं, पण काही तासांनंतर जे घडलं ते सगळं हादरवून टाकणारं होतं। शव विच्छेदनादरम्यान डॉक्टरांना असगरच्या पोटात एक कागदाची नोट सापडली। त्या नोटमध्ये असगरने थेट कारागृहातील अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर अत्याचार, छळ आणि धमकावल्याचे गंभीर आरोप केले होते। त्या नोटमध्ये स्पष्टपणे लिहिलं होतं की मला जिवंत राहू दिलं जाणार नाही, मला मारलं जाईल। आणि विशेष म्हणजे या नोटमध्ये त्याने 5 कारागृह कर्मचाऱ्यांची नावं घेतली होती: बाविस्कर, चव्हाण, सरपडे, गिटे आणि करकर। म्हणजेच या आत्महत्येच्या मागे कारागृहातील अंतर्गत छळ आणि दडपशाहीचं सावट असल्याचं बोललं जातंय। या घटनेनंतर कैद्यांच्या सुरक्षेवर आणि कारागृह व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं। एका बंदिस्त जागेत जिथे प्रत्येक हालचाल निरीक्षणाखाली असते, तिथे कैद्याने स्वतःचा जीव घेणं शक्य आहे का, किंवा त्याला जबरदस्तीने गप्प करण्यात आलं का? हा मुद्दा सर्वात मोठा संशय निर्माण करणारा ठरला। तर दुसरीकडे कारागृह प्रशासनाचं म्हणणं आहे की असगर काही दिवसांपासून मानसिक तणावात होता, पण त्याच्या कुटुंबियांनी हे सर्व साफ नाकारलं। त्यांचा आरोप आहे की असगरला कारागृहातील अधिकाऱ्यांकडून अत्याचार सहन करावे लागत होते। त्याने याविषयी उच्च अधिकाऱ्यांना तक्रार केली होती, पण त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही। त्यामुळे शेवटी त्याने जीव देण्याचा निर्णय घेतला नाही, तर त्याला मृत्यूकडे ढकललं गेलं। तर ही फक्त एका कैद्याची गोष्ट नाही, तर या घटनेने नाशिक कारागृहाच्या सुरक्षा आणि व्यवस्थापनातील त्रुटी उघड केल्या आहेत। गेल्या काही वर्षात अशा घटनांची संख्या वाढलेली दिसते। एका अहवालानुसार महाराष्ट्रातील कारागृहांमध्ये दरवर्षी किमान 10 ते 12 कैद्यांचा संशयास्पद मृत्यू होतो। त्यापैकी बहुतेक प्रकरणं आत्महत्या म्हणून दाखवली जातात असं बोललं जातंय, पण तपास खोलवर गेल्यावर नेहमी काहीतरी वेगळं चित्र समोर येतं। आणि आता हे असगर मंसुरीचं प्रकरणही तसंच असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। पोटातून सापडलेली सुसाईड नोट म्हणजे एक साक्ष आहे, तर या नोट मधील आरोपांवर आजही ठोस तपास झालेला नाही। या घटनेला 5 वर्ष उलटली असतानाही कारागृहातील संबंधित अधिकारी अजून सेवेत आहेत, काहींची केवळ हलकी चौकशी करण्यात आली। हा प्रकार एक गंभीर प्रश्न निर्माण करतो की जर एक कैदी जो पूर्णपणे सरकारच्या ताब्यात आहे त्याच्याशी जर अन्याय होत असेल, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी कोण देणार? मानवाधिकार आयोगानेही या घटनेची दखल घेतली आहे आणि तपासासाठी निर्देश दिले आहेत, पण त्यानंतरही या प्रकरणाचा निकाल लागलेला नाही। एका बाजूला शासन म्हणतं की कारागृह सुधारली आहेत, आधुनिक झाली आहेत, पण दुसऱ्या बाजूला अशा घटनांनी व्यवस्थेचं काळं रूप दिसून येतं असं बोललं जातंय। तर या सगळ्यावर तुमच्या प्रतिक्रिया काय, आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।